नमस्कार मित्रांनो, मी मेघा सोनवणे सी फॉर बिगनर्स या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रिंगची कन्सेप्ट बघितली. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रिंग रिलेटेड लायब्ररी फंक्शन्स बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओचे कंटेंट्स आहेत व्हॉट इज स्ट्रिंग, स्ट्रिंग रिलेटेड लायब्ररी फंक्शनमध्ये आपण स्ट्रिंग लेंथ, स्ट्रिंग कॉपी आणि स्ट्रिंग रिव्हर्स हे लायब्ररी फंक्शन्स बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण स्ट्रिंगची कन्सेप्ट बघूया, जी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितली. स्ट्रिंग कॅन बी डिफाइंड ॲज कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स, नंबर्स अँड स्पेशल सिम्बॉल्स. म्हणजे कॅरेक्टर्स, नंबर्स आणि स्पेशल सिम्बॉल्सचं कलेक्शन म्हणजे स्ट्रिंग असते. ज्यावेळेला आपण कोणताही वर्ड किंवा सेंटेन्स घेतो की ज्यामध्ये काही कॅरेक्टर्स असतील, नंबर्स असतील किंवा काही सिम्बॉल्स यूज केले असतील, तर त्याला आपण एक स्ट्रिंग कन्सिडर करू शकतो. स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी कॅरेक्टर ॲरे यूज केला जातो. कॅरेक्टर ॲरेमधील प्रत्येक लोकेशन स्ट्रिंगमधील एक कॅरेक्टर स्टोअर करतं. तर ही बेसिक कन्सेप्ट आहे स्ट्रिंगची. आता आपण स्ट्रिंग रिलेटेड लायब्ररी फंक्शन म्हणजे काय बघूया. तर सीमध्ये खूप साऱ्या प्रकारचे लायब्ररी फंक्शन्स आहेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का काही कन्सोल रिलेटेड ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर गेट CH किंवा क्लिअर स्क्रीन हे कन्सोल रिलेटेड लायब्ररी फंक्शन्स आहेत. इनपुट आउटपुट म्हणजे जे आपण प्रिंटएफ, स्कॅनएफ यूज करतो ते इनपुट आउटपुट लायब्ररी फंक्शन्स आहेत. मॅथमॅटिक्स रिलेटेडसाठी सुद्धा आहेत. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे लायब्ररी फंक्शन्स सीमध्ये अवेलेबल आहेत. आणि ह्याचपैकी एक टाईप म्हणजे स्ट्रिंगसाठी. ओके, म्हणजे सीमध्ये स्ट्रिंगवरती ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी व्हेरियस लायब्ररी फंक्शन्स हे अवेलेबल आहेत. कारण मोस्ट ऑफ द टाईम प्रोग्रॅमिंगमध्ये जो डेटा असतो तो ॲज अ स्ट्रिंग म्हणून स्टोअर केला जातो आणि त्या डेटावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी सीने रेडीमेड फंक्शन्स प्रोव्हाइड केले आहेत. ते सगळे फंक्शन हे string.h ह्या लायब्ररी फाईलमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके, म्हणजे ही सुद्धा एक हेडर फाईल आहे. जसं stdio.h किंवा conio.h ह्या लायब्ररी फाईल्स आहेत, तशी string.h ही सुद्धा एक लायब्ररी आहे सीमध्ये अवेलेबल, की ह्या फाईलमध्ये सगळे स्ट्रिंग रिलेटेड ऑपरेशन्स हे डिफाईन केलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेला आपण कोणतंही स्ट्रिंग रिलेटेड लायब्ररी फंक्शन यूज करू त्यावेळेला आपल्याला string.h ही लायब्ररी फाईल इन्क्लूड करून घ्यावी लागेल. ओके, मग इथून पुढे आपण आता स्ट्रिंग रिलेटेड लायब्ररी फंक्शन्स बघूया. सगळ्यात आधी स्ट्रिंग लेंथ, ओके, strlen, आणि हे फंक्शन असल्यामुळे ह्याला इथे पॅरेंथेसिस आहे. जर एखाद्या स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यावेळेस आपण स्ट्रिंग लेंथ हे स्टँडर्ड फंक्शन यूज करू शकतो, strlen. तर दिस फंक्शन इज यूज टू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ द स्ट्रिंग. तर ह्याचा सिंटॅक्स आहे व्हेरिएबल इज इक्वल टू strlen आणि ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग नेम. व्हेरिएबल म्हणजे की ज्यामध्ये आपण स्ट्रिंगची लेंथ स्टोअर करणार आहोत, आणि strlen हे फंक्शन नेम आहे. आणि स्ट्रिंग नेम म्हणजे ज्या स्ट्रिंगची लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे ती स्ट्रिंग इथे आपण पास करतो. ओके, मग हे व्हेरिएबल हे इंटिजर टाईपचंच असतं, कारण स्ट्रिंग लेंथ म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत त्याचा तो नंबरच रिटर्न करत असतो. त्यामुळे हे व्हेरिएबल हे इंटिजर टाईपचंच असतं. ओके ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंट a आणि इथे प्रोग्रॅम ही अशी स्ट्रिंगच या फंक्शनला पास केलेली आहे. ओके, म्हणजे a ह्या व्हेरिएबलमध्ये strlen हे फंक्शन यूज करून प्रोग्रॅम ह्या स्ट्रिंगचे लेंथ कॅल्क्युलेट केलं आहे. तर ह्या केसमध्ये a ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल 7, कारण प्रोग्रॅममध्ये एकूण 7 कॅरेक्टर आहेत, PROGRAM. ओके, मग इथे आपण आयदर अशी डिरेक्टली स्ट्रिंग पास करू शकतो किंवा स्ट्रिंग आधी डिक्लेअर करून इनिशलाइज करून त्या स्ट्रिंग नेम पास करू शकतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं की सगळ्यात आधी इथे कॅरेक्टर ॲरे म्हणजे स्ट्रिंग इथे इनिशलाइज करून घेतलेली आहे, नेम ऑफ 10 इज इक्वल टू जॉनी, आणि इथे लेंथ ह्या len ह्या व्हेरिएबलमध्ये त्या स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट केली आहे. ओके, मग ह्या केसमध्ये लेंथची व्हॅल्यू ही 5 असणार आहे. तर हे आहे स्ट्रिंग लेंथ फंक्शन. ओके, त्यानंतर सेकंड फंक्शन आहे strcpy. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला स्ट्रिंग कॉपी करायची असेल तर त्यावेळेस आपण strcpy हे फंक्शन यूज करू शकतो. म्हणजे एक स्ट्रिंग जर का दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये कॉपी करायची असेल तर त्यावेळेस आपण strcpy हे फंक्शन यूज करू शकतो. मग त्यासाठीचा
त्या फंक्शनचा सिंटॅक्स आहे कॅर पॉइंटर strcpy कॅर पॉइंटर डिस्प कॅर पॉइंटर src. तर हा स्टँडर्ड सिंटॅक्स आहे strcpy ह्या फंक्शनचा. तर तर त्याचे आपण पॅरामीटर्स बघूया. ह्याला एकूण 2 पॅरामीटर्स आहेत. त्यातलं फर्स्ट आहे DEST. तर DEST हा पॉइंटर टू डेस्टिनेशन अरे वेअर द कंटेंट इज कॉपीड. म्हणजे पॉइंटर म्हणजे हे स्ट्रिंग नेमच असतं की ज्या स्ट्रिंगमध्ये दुसरी स्ट्रिंग आपण कॉपी करणार आहोत. म्हणजे जिथे आपल्याला स्ट्रिंग कॉपी करायची आहे त्या स्ट्रिंगचं नेम इथे आपल्याला आधी स्पेसिफाय करावं लागतं. आणि जी स्ट्रिंग आपल्याला कॉपी करायची आहे ती इथे आपण सेकंड SRC ह्या पॅरामीटर थ्रू पास करतो. आणि strcpy हे फंक्शन रिटर्न जी स्ट्रिंग कॉपी केलेली आहे ती रिटर्नसुद्धा करतं. म्हणजे आधी ते कॉपी करतं आणि कॉपी झाल्यानंतर जी स्ट्रिंग कॉपी केलेली आहे त्या स्ट्रिंगचा पॉइंटर म्हणजे त्या स्ट्रिंगचा ॲड्रेस असतो, कारण स्ट्रिंग म्हणजे हा कॅरेक्टरचा ॲरे असतो. त्यामुळे त्याचा ॲड्रेस तो रिटर्न करत असतो. तर ह्या strcpyचा आपण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे त्याची कन्सेप्ट लक्षात येईल. तर हा एक प्रोग्राम आहे युजिंग strcpy हे लायब्ररी फंक्शन. तर ह्यामध्ये एक कॅरेक्टर ॲरे म्हणजे एक स्ट्रिंग डिक्लेअर केलेली आहे हॅलो वर्ड अशी, आणि ती str1 मध्ये स्टोअर केली आहे. str1 मधली स्ट्रिंग आपल्याला आता str2 मध्ये कॉपी करायची आहे. त्यामुळे str2 ही सुद्धा स्ट्रिंग आधी इथे डिक्लेअर केलेली आहे आणि इथे जस्ट ते फंक्शन यूज केले strcpy str2, str1. तर इथे काय होणार तर str1 म्हणजे हा सोर्स आहे. str1 मधली स्ट्रिंग str2 मध्ये डेस्टिनेशन म्हणजेच str2 मध्ये कॉपी होणार. आणि इथे str2 मधील स्ट्रिंग जस्ट प्रिंट केलेली आहे. मग ह्याचं आउटपुट तुम्ही बघू शकता. स्ट्रिंग आफ्टर कॉफी %s str2 म्हणजे str2 मध्ये str1 मधली स्ट्रिंग आता इथे कॉपी झाल्यामुळे इथे आपल्याला हॅलो वर्ड असा मेसेज डिस्प्ले होतो. तर हे strcpy हे फंक्शन आहे. आता नेक्स्ट फंक्शन आहे strrev. जर स्ट्रिंग रिव्हर्स करायची असेल तर त्यावेळेस आपण strrev हे फंक्शन यूज करतो. जर एखादी स्ट्रिंग रिव्हर्स करायची असेल तर त्यावेळेस strrev हे फंक्शन यूज केलं जातं. याचा सिंटॅक्स आहे कॅर पॉइंटर strrev कॅर पॉइंटर str. म्हणजे जी कोणती स्ट्रिंग आपल्याला रिव्हर्स करायची आहे ती स्ट्रिंग इथे आपण ॲज अ पॅरामीटर पास करतो. आणि ती स्ट्रिंग रिव्हर्स झाल्यानंतर जे strrev हे फंक्शन रिव्हर्स स्ट्रिंगसुद्धा रिटर्न करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या प्रोग्राममध्ये यूज केल्यासारखं इथे आपण एक स्ट्रिंग घेतलेली आहे str1 मध्ये 1 2 3 4 5 6 म्हणजे हे मी नंबरच घेतलेले आहेत कारण स्ट्रिंग म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स नंबर्स अँड स्पेशल सिम्बॉल. त्यामुळे आपण स्ट्रिंगमध्ये नंबरसुद्धा यूज करू शकतो. तर मी इथे नंबरच घेतलेले आहेत. आणि इथे सगळ्यात आधी str1 इथे मिस्टेक झालेली आहे. इथे 1 म्हणजे इथे व्हेरिएबल नेममध्ये मिस्टेक झालेली आहे प्रोग्राममध्ये. तर इथे एक मेसेज डिस्प्ले केला आहे द गिवन स्ट्रिंग इज str1. म्हणजे जी स्ट्रिंग ओरिजिनल आहे ती आधी इथे डिस्प्ले होईल आणि ज्यावेळेला ती आपण स्ट्रिंग रिव्हर्स करू त्यासाठी इथे strrev आणि इथे str ही स्ट्रिंग पास केलेली आहे. म्हणजे ह्याचा आउटपुट बघा. सगळ्यात आधी गिवन स्ट्रिंग इज ही ओरिजिनल स्ट्रिंग आपली इथे डिस्प्ले होईल आणि आफ्टर रिव्हर्सिंग स्ट्रिंग इज %s strrev. तर हे ज्या वेळेला strrev हे फंक्शन कॉल होईल त्यावेळेला ती स्ट्रिंग रिव्हर्समध्ये प्रिंट होईल. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन्स बघणार आहोत. थँक्यू.